प्रेक्षक हो नमस्कार. आजच्या डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आरोग्यम धन संपदा असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपलं उत्तम आरोग्य आणि आपलं निरोगी शरीर हीच आपली खरी संपत्ती असते. कुठल्याही जीवाणूचा किंवा विषाणूचा आपल्या शरीर यंत्रणेमध्ये प्रवेश झाला तर आपल्याकडे देवाने एक उत्तम शक्ती दिलेली आहे, ती म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती. आणि या रोगप्रतिकारक शक्तीच्या जीवावरच आपण अनेकविध आजारांशी लढू शकतो. कोरोनाच्या महामारीमध्ये आपण याचा अनुभव घेतलेला आहे. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली तेच रुग्ण किंवा त्याच व्यक्ती या महामारीतून सुखरूपपणाने बाहेर पडल्या. सध्या पुण्यामध्ये सर्वत्र GBS अर्थात गुलियन-बारी सिंड्रोम या आजाराचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय. तेव्हा हा आजार नेमका काय आहे, त्याची लक्षणं काय आहेत, त्याचे उपाय काय आहेत, याविषयी आज आपण जाणून घेण्यासाठी जनजागृती करण्यासाठी आपल्या दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे डॉक्टर HB प्रसाद यांना. डॉक्टर नमस्कार. नमस्कार मॅडम. आपल्या डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. थँक्यू. प्रेक्षक हो, डॉक्टर HB प्रसाद हे ससून रुग्णालय आणि BJ मेडिकल कॉलेज पुणे इथं औषध वैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख आणि प्राध्यापक म्हणून गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत. गेली 32 वर्ष पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचा त्यांचा गाढा अनुभव आहे. विशेषतः HIV या आजारामधल्या रुग्णांना मदत करण्यासाठी त्यांचं विशेष योगदान आहे. आणि मुख्यतः कोरोनाच्या महामारीमध्ये शासनाकडून त्यांना कोरोना योद्धा किंवा कोविड योद्धा म्हणून पुरस्कृत करण्यात आलेला आहे. तेव्हा आज त्यांच्याशीच आपण मनमोकळ्या गप्पा मारूया आणि जाणून घेऊया GBS अर्थात गुलियन-बारी सिंड्रोम या आजाराच्या लक्षणांविषयी आणि उपचारांविषयी. डॉक्टर, आजचा जो आपला विषय आहे GBS, तर हा नेमका काय आजार आहे हा सुरुवातीला आम्हाला समजावून सांगा. मॅडम, GBS समजण्यासाठी सर्वात आधी आपण एक छोटीसे नर्वस सिस्टमची रिव्हिजन करूया. बर. मेन कंट्रोल असतो ब्रेनचा. ब्रेनमधनं स्पायनल कॉर्ड बाहेर येते, पाठीचा कणा, आणि त्या स्पायनल कॉर्डमधनं नसा बाहेर पडतात आणि ते आपल्या पूर्ण बॉडीला सप्लाय करतात. नसांचा मेन फंक्शन असतो आपले सेन्सेशन्स कॅरी करणं आणि स्नायूंची मुवमेंट कंट्रोल करणं. GBS या आजारामध्ये आपल्या जे शरीरातील नसा असतात, नर्व्स असतात, ते डॅमेज होतात. म्हणून GBS हा एक न्यूरोपॅथी आहे, म्हणजे नर्व्हचा आजार आहे. बरोबर. मग न्यूरोपॅथी आणि GBSचा असा काय संबंध असतो की जो सध्या आपल्याला वाढताना दिसतो आहे? न्यूरोपॅथी किंवा नर्व्ह डॅमेज होण्याचे खूप कारणं असतात. त्याच्यामध्ये डायबिटीज आहे, ड्रग्ज आहे आणि टॉक्सिन्स आहे, वेगळ्या प्रकारचे दुसरे इन्फेक्शन्स आहेत, कनेक्टिव्ह टिश्यू डिसऑर्डर आहे. ह्या सगळ्यांच्यामुळे नर्व्ह डॅमेज होतात. बरोबर. पण GBS मध्ये एक अत्यंत वेगळा प्रकार असतो. ओके. तर GBS मध्ये काय असतं की पेशंट आपल्याकडे जेव्हा येतो तो न्यूरोपॅथी घेऊन येतो. पण ही न्यूरोपॅथी कशामुळे झाली आहे ते समजणं महत्वाचं आहे. ह्या रुग्णांमध्ये काही आठवड्यापूर्वी, 1-2-3 आठवड्यापूर्वी पोटाचा आजार म्हणजे उलटी, जुलाब, लूज मोशन किंवा श्वसनाचा आजार, खोकला, सर्दी ते होऊन गेलेला असतो. आणि त्याच्यामध्ये जे बॅक्टेरियल इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शन असतं त्याचं एक सिक्वेल आहे किंवा कॉम्प्लिकेशन म्हणून GBS होतं. ओके. आता हे समजावण्यासाठी मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देणार. नक्कीच. मॅडम, समजा आपल्या घरी एखादा चोर शिरला आणि आपण सगळं आपले शस्त्रास्त्र घेऊन रेडी झालो त्याला मारायला, परंतु आपल्या घरातच त्याच्यासारखं दिसणारा अजून एक व्यक्ती आहे, तर चुकून आपण त्याच्यावरच हमला करतो आणि त्याला मारतो. GBS मध्ये असंच नेमकं घडतं. जे बॅक्टेरियल इन्फेक्शन, आता बॅक्टेरियल इन्फेक्शन म्हणजे सर्वात कॉमन कॅम्पॅलोबॅक्टर जेजिनी म्हणून बॅक्टेरिया आहे, त्या व्यतिरिक्त इतर बॅक्टेरिया. तसंच व्हायरसमुळे हर्पीज व्हायरस आहे, झिका व्हायरस आहे, HIV व्हायरस आहे, कितीतरी व्हायरस आहे, त्यांच्यामुळे पण आपल्याला आधी इन्फेक्शन होतं. या व्हायरस आणि बॅक्टेरियाच्या विरुद्ध आपली बॉडी अँटीबॉडीज तयार करते. आणि ते अँटीबॉडीज खरं तर हे पॅथोजन साठी असतात, बॅक्टेरिया आणि व्हायरस साठी. परंतु
आपल्या बॉडीमध्ये जे नर्व टिश्यू आहे त्याच्यातले काही घटक आणि ह्या बॅक्टेरिया व्हायरसमध्ये साम्य असतो. म्हणून आपली जी प्रतिकार यंत्रणा, जी शक्ती यंत्रणा जी तयार झालेली आहे, अँटीबॉडीज जे तयार झालेले आहेत ते आपल्याच नर्व टिश्यूला डॅमेज करतात. अशा प्रकारे हे जीबीएस मध्ये नसा डॅमेज होतात आणि आपल्या पेशंट्सला जीबीएसचा आजार होतो. म्हणजे ही एक ऑटो इम्युन डिझीज आहे. ऑटो इम्युन म्हणजे आपल्याच प्रतिकार यंत्रणेकडून आपल्याच टिश्यूला डॅमेज. तर हा प्रकार जीबीएस मध्ये घडतो. लोकांचा गैरसमज आहे की हे डायरेक्ट बॅक्टेरिया किंवा व्हायरस मध्ये होतं, तसं नाही. हे झालेल्या इन्फेक्शनचा एक सिक्वेल आहे. परंतु आपल्याकडे पेशंट येतो न्यूरोपॅथीचा आजार घेऊन, जीबीएसचा आजार घेऊन. अच्छा, मग हे समजवण्यासाठी तुमच्याकडे काही विशेष आकृतीबंध असे असतात का? जीबीएस मध्ये नेमकं काय असतं ते समजण्यासाठी आपण पटकन आपल्या ब्रेनचा जो सेल असतो, न्यूरॉन, त्याचं स्ट्रक्चर बघूया. ह्याच्यामध्ये हे जे थ्रेड सारखं सेंट्रल पार्ट आहे त्याला एक्झॉन म्हणतात. आणि त्या एक्झॉनच्या वरती जे पांढरे दिसत आहेत त्याला आपण मायलिन शीट म्हणतो. तर जीबीएस मध्ये मायलिन शीट डॅमेज होते किंवा एक्झॉन डॅमेज होतो. मायलिन शीट डॅमेज झाली किंवा एक्झॉन डॅमेज झालं तर आपल्या न्यूरॉन्स मधनं सेन्सेशन्स जात नाही आणि त्याच्यामुळे मसल्स कॉन्ट्रॅक्ट होत नाही आणि लुळे पडतात. एक्झॉन्स डॅमेज झाले तर आपण त्यांना एक्झॉनोपॅथी म्हणतो. आणि मायलिन डॅमेज झालं तर त्याला डिमायलिनेशन म्हणतो. जसं मी म्हटलंय की या दोन्ही गोष्टी इंटॅक्ट असणं गरजेचं आहे नॉर्मल सेन्सेशनसाठी आणि नॉर्मल मसल मुवमेंटसाठी. तर जसं आपण मगाशी एक्झाम्पल मध्ये बघितलं की ऑटो इम्युन प्रोसेसमुळे आपल्याच बॉडीत तयार झालेले अँटीबॉडीज आपल्याच नर्व्हला म्हणजे मायलिन शीटला किंवा एक्सॉनला डॅमेज करतात आणि हे नर्व्ह निकामी होतात. आणि नर्व्ह निकामी झाल्यामुळे मसल्स वीक होतात आणि जीबीएसचे पेशंट पॅरालिसिस घेऊन आपल्याकडे येतात. नक्कीच, म्हणजे हा जीबीएसचा संपूर्ण प्रकार आहे. बरोबर. म्हणजे रुग्ण तुमच्याकडे जेव्हा येतो तेव्हा म्हणतो की माझ्या हातापायाला मुंग्या येत आहेत किंवा माझा हातपाय नीट हलवता येत नाहीत, तर नमनेस जो आलेला असतो तो सगळा ह्याच्यामुळे आपल्याला दिसत असतो. बरोबर. डॉक्टर, मग एक्झॅक्टली त्याची लक्षणं काय आहेत ही आम्हाला सांगा. जेव्हा जीबीएसची सुरुवात होते, मी जसं म्हटलं की इन्फेक्शन होऊन गेलेलं आहे, संसर्ग झालेला आहे, पोटाचा इन्फेक्शन किंवा खोकला, सर्दी वगैरे, पेशंटला जुलाब होतात, उलट्या होतात आणि बरा होतो पेशंट. आणि त्यानंतर साधारणतः 1 आठवड्या ते 3 आठवड्यानंतर हा त्रास सुरू होतो. म्हणजे सुरुवातीला पेशंटला फक्त पायाला हलक्याशा मुंग्या येणार, त्याला वाटतं की पाय बधीर होत आहेत आणि मग हळूहळू पायाची ताकद कमी होते. पण महत्वाचं म्हणजे मॅडम ही ताकद खूप झपाट्याने कमी होते. म्हणजे काही तासातच चालणाऱ्या पेशंटला चालता येत नाही आणि हे रॅपिडली वाढता वाढता सुरुवात होते पायामध्ये. पायाचा लुळेपणा येतो आणि मग हळूहळू ते वरती हाताचा लुळेपणा येतो. आणि त्यानंतर पेशंट सुरुवातीला तरी थोडाफार चालत फिरत असेल, हलत असेल, परंतु नंतर त्याला चालता फिरता येत नाही, हलता येत नाही. ते पहिली गोष्ट. त्याबरोबरच जेव्हा हे अजून वरती जातं आणि आपले श्वसन क्रियेमध्ये भाग घेणारे मसल्स वीक होतात, तेव्हा पेशंटला श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो. त्याचप्रमाणे या रुग्णांमध्ये चेहऱ्याचे जे मसल्सला सप्लाय करणारे नर्व्हज आहेत ते पण अफेक्ट होतात. मग पेशंटला फेशियल पॅरालिसिस होतो. आणि अजून सिरियस बाब म्हणजे पेशंटला जे आपले गिळणारे मसल्स आहेत त्यांचा पण पॅरालिसिस होऊ शकतो. मग पेशंटला गिळता येत नाही, लाळ गिळता येत नाही, जेवण गिळता येत नाही. अशा प्रकारे हा अशक्तपणा जो आहे वरून खाली याप्रमाणे वाढतो. आणि हे महत्वाचं काय आहे मॅडम की जर सुरुवातीला थोडंफार अशक्तपणा जाणवला आणि पेशंट आमच्याकडे आलं तर आम्हाला ट्रीटमेंट लवकर सुरू करण्याची संधी मिळते. आणि जीबीएस मध्ये सर्वात महत्वाचा फॅक्टर आहे की पेशंटने लवकर यायला पाहिजे. हा झाला मॅडम सेन्सरी आणि मोटर विकनेस म्हणजे लुळेपणाचा. या व्यतिरिक्त जीबीएस मध्ये पेशंटला ऑटोनॉमिक न्यूरोपॅथी होते. ऑटोनॉमिक न्यूरोपॅथी म्हणजे काय? आपलं जे हार्ट रेट आहे, आपलं श्वसन जे आहे, आपलं ब्लड प्रेशर आहे, ते जे सिस्टम कंट्रोल करतं त्याला आपण ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम म्हणतो. तर जीबीएसचे पेशंटमध्ये ऑटोनॉमिक सिम्पटम्स होतात. अत्यंत घाम येणे, ब्लड प्रेशर कमी जास्त होणे, नाडीचे ठोके कमी जास्त होणे आणि हे थोडं धोकादायक आहे. त्यामुळे ह्या पेशंट्सला आम्हाला खूप क्लोजली मॉनिटर करावं लागतं. तिसरं महत्वाचं म्हणजे मॅडम ह्या पेशंट्सला जेव्हा आपण खूप व्यायाम करतो त्यानंतर आपल्या स्नायूमध्ये जे हलका हलका
दुखणं असतं, दुखतं, त्या प्रकारचं पेन होतं मॅडम. तर जीबीएसची प्रमुख लक्षणे म्हणजे हातापायाचा लुळेपणा, जडपणा, ऑटोनॉमिक सिम्पटम्स आणि एक पेन. आणि मग पुढचं जे असतो फेसचे मसल्स वीक होणार, श्वास घेण्याचे मसल्स वीक होणार आणि मग आपले जे सॉलो करायचे मसल्स असतात ते वीक होतात. अशा प्रकारे हा आजार प्रोग्रेस होतो. काही रुग्ण आमच्याकडे सुरुवातीला येतात, ते आमच्यासाठी सर्वात बेस्ट सिच्युएशन असते. पण जेव्हा ते ऑलरेडी रेस्पिरेटरी विकनेसने येतात, श्वास घेता येत नाहीये, मग ज्यांना असं मला व्हेंटिलेट वगैरे करावं लागतं, ते थोडी काळजीचा प्रश्न होतो. म्हणजे ही जी जनजागृती आहे या आजारासंदर्भातली, की वेळेतच तुम्ही डॉक्टरांना भेटा आणि इलाज सुरू करा, किंवा त्या लक्षणांना लगेच तुम्ही ट्रीट केलं तर हा आजार पुढे वाढू शकणार नाही, तिथल्या तिथे रोखता येऊ शकतो. हे खूप गरजेचं आहे. या ठिकाणी आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत. प्रेक्षक हो, कुठेही जाऊ नका, पाहत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा कार्यक्रम. आजचा आपला विषय आहे GBS, कारणं, लक्षणं आणि उपाय. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या आजच्या कार्यक्रमामध्ये. आज आपल्याला डॉक्टर HB प्रसाद मार्गदर्शन करत आहेत GBS, कारणं, लक्षणं आणि उपाय या विषयावर. ही जी लक्षणं आहेत ती घेऊन तुमच्याकडे रुग्ण आला तर तुम्ही त्याला कुठल्या पद्धतीने किंवा कुठल्या प्रकारच्या तपासण्या सांगता? GBS ची जी लक्षणे आहेत, हातपाय लुळे पडणे, ते आम्ही पेशंटला डिटेलमध्ये चेक करतो. आणि जेव्हा त्याचे हातपाय लुळे पडलेले असतात, ताकद कमी असते, आम्ही एक आमची तपासणी असते, आम्ही रिफ्लेक्सेस बघतो. एक हॅमर असते, त्याच्याने आम्ही त्याचे रिफ्लेक्सेस बघतो. म्हणजे इथे ठोकलं तर मसल किती कॉन्ट्रॅक्ट होते. तर ह्या पेशंट्समध्ये ए रिफ्लेक्सिया होतो, म्हणजे रिफ्लेक्स जातात. कारण मॅडम नर्व्स डॅमेज झालेले आहेत, हे होण्यासाठी सेन्सेशन व्हायला पाहिजे आणि मुवमेंट व्हायला पाहिजे. तर जर पेशंटला डेफिनेट वीकनेस असेल आणि ए रिफ्लेक्सिया असेल तर हा डेफिनेटली क्लिनिकली GBS असू शकतो आणि असं समजून आम्ही ट्रीटमेंट लगेच सुरू करतो. परंतु काही पेशंट्स, सगळ्या पेशंट्समध्ये ते GBS आहे ते कन्फर्म करणं गरजेचं असतं. त्यामुळे आमच्याकडे 2 महत्त्वाचे तपासण्या आहेत. एक तर आम्ही नर्व कंडक्शन स्टडी करतो आणि दुसरं CSF स्टडी. आता नर्व कंडक्शन बद्दल आपण समजून घेऊया. आपल्या जे नसा असतात त्याच्यामधनं सेन्सेशन जातं आणि सेन्सेशन गेल्यानंतर आपले मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात आणि हे जो रिफ्लेक्स आर्क आहे तो इंटॅक्ट असणं गरजेचं असतं कुठल्याही मुवमेंटसाठी. नर्व कंडक्शन स्टडीमध्ये आम्ही ते नर्व स्टडी करतो. GBS मध्ये नर्व्स डॅमेज झाल्या कारणाने त्यांच्यातून सेन्सेशन पुढे जात नाही. तर आम्ही जेव्हा नर्व कंडक्शन करतो त्याच्यामध्ये आम्ही नर्व कंडक्शन वेलॉसिटी तपासतो. म्हणजे त्या नर्व मध्ये सेन्सेशन किती फास्ट चालू आहे, हे टेक्निकल टर्म्स आहेत. पण नर्व कंडक्शनमुळे आम्हाला कळतं ती नर्व कितपत डॅमेज झालेली आहे. मगाशी मी चित्रामध्ये एक्सप्लेन करताना तुम्हाला 2 टर्म सांगितले. एक तर एक्झॉन, तो मधला भाग, महत्वाचा धागा, आणि त्याच्या भोवती असलेलं मायलिन शीट. तर नर्व कंडक्शन स्टडी केल्यानंतर आम्हाला कळतं की हे डिमायलिनेशन आहे, म्हणजे मायलिन शीट डॅमेज झालेली आहे का एक्झॉन डॅमेज झालेला आहे. आता तुम्ही मला विचाराल की सर ह्याचं महत्व काय? मॅडम, डिमायलिनेशन असेल, मायलिन शीट जर डॅमेज झाली असेल तर पेशंटची रिकव्हरी लवकर होते. आणि एक्झॉन जर डॅमेज झाला असेल तर मग रिकव्हरीला वेळ लागतो. त्यामुळे आपल्याला हे नर्व कंडक्शन करणं गरजेचं आहे. मग नर्व कंडक्शन मध्ये जर कळलं की डिमायलिनेशन आहे किंवा एक्झोनोपॅथी आहे, मग पुढचं जे प्रोग्रेस आहे त्याची आम्हाला थोडी कल्पना येते. शिवाय डायग्नोसिस कन्फर्म होतं. नर्व कंडक्शन हा GBS साठी कन्फर्मेटरी टेस्ट आहे. पण मॅडम हे पण महत्वाचं आहे लक्षात ठेवणं की सुरुवातीला कदाचित हे टेस्ट निगेटिव्ह येऊ शकते, नॉर्मल येऊ शकते. म्हणून जे क्लिनिकल डायग्नोसिस आहे, वीकनेस आणि अरिफ्लेक्सिया, त्याच्यावर आम्ही ट्रीटमेंट सुरू करतो. आणि कालांतराने 1 आठवड्याने आम्ही परत टेस्ट रिपीट करतो आणि GBS मध्ये ही टेस्ट नक्कीच पॉझिटिव्ह होते. तर पहिली टेस्ट म्हणजे मॅडम नर्व कंडक्शन स्टडी. दुसरं, आता मी म्हटलं की हे डिमायलिनेटिंग न्यूरोपॅथी आहे, ऑटोइम्यून न्यूरोपॅथी आहे. तर त्याच्यामुळे आपलं जे शिर जिकडनं सुरू होते, आपली नस जिकडनं सुरू होते, आपल्या मणक्याचा तो भाग, त्याला आम्ही रॅडिकल म्हणतो. तर हे रॅडिक्युलो न्यूरोपॅथीचा प्रकार आहे. तर ह्याच्यामुळे काय होतं की आपलं जे मणक्यातलं पाणी असतं त्याच्यामधलं प्रोटीन वाढतं. तर आम्ही एरवी जेव्हा CSF चेक करतो, म्हणजे पाठीच्या मणक्यातलं पाणी, त्याच्यामध्ये प्रोटीन
नॉर्मल असतात आणि काही सेल्स असतात. पण जीबीएसच्या रुग्णांमध्ये त्या CSF मध्ये प्रोटीनचं प्रमाण खूप वाढतं आणि सेल्स नसतात. ह्याला आम्ही म्हणतो अल्ब्युमिनो सायटोलॉजिकल डिसोसिएशन. ज्या पेशंटला जीबीएस झालेला आहे आणि त्याच्यामध्ये अल्ब्युमिनो सायटोलॉजिकल डिसोसिएशन म्हणजे प्रोटीन आणि सेलचा एक डिस्पॅरिटी, हे कन्फर्मेटरी टेस्ट आहे जीबीएस साठी. तर जीबीएस साठी आपण नर्व कंडक्शन स्टडी करतो आणि CSF स्टडी करतो. या 2 महत्वाचे टेस्ट आहेत. आता न्यूरॉन मध्ये गँग्लिओसाइट म्हणून एक टिश्यू असतो, त्याच्या विरुद्ध अँटीबॉडीज तयार होतात. तर एका विशिष्ट प्रकारचा जो जीबी असतो त्याच्यामध्ये हे अँटीबॉडीज खूप वाढलेले असतात. त्याला आम्ही म्हणतो मिलर फिशर सिंड्रोम. मिलर फिशर सिंड्रोम. तर सध्या हे पण अँटीबॉडीज आम्ही स्टडी करतोय हे पाहायला की किती रुग्णांमध्ये या अँटीबॉडीजचं प्रमाण वाढलेलं आहे. पण हे करणं गरजेचं नाही, कंपल्सरी नाही. कंपल्सरी फक्त नर्व कंडक्शन स्टडी आणि CSF स्टडी, हे 2च महत्वाचे टेस्ट आहे मॅडम. ह्याबरोबर आता बाकीचे जे तपासण्या आहे, आम्ही पेशंटचा एक्सरे करतो, पेशंटचे बाकीचे तपासण्या करतो, म्हणजे पेशंटमध्ये बाकीचे सिस्टम किती अफेक्ट झाले ते बघ. आणि त्या व्यतिरिक्त पेशंटला आधीचा आजार असेल, मंद श्वसनाचा आजार आहे, अस्थमा आहे, COPD आहे, डायबिटीज इत्यादी आहे, तर त्याची मग ॲडिशनल तपासणी करतो. कारण पेशंटला ऑलरेडी जर रेस्पिरेटरी प्रॉब्लेम आहे, रेस्पिरेटरी डिझीज आहे किंवा डायबिटीजमुळे ऑलरेडी प्रॉब्लेम आहे, तर त्यांच्यामध्ये ह्याचं प्रमाण जास्त होऊ शकतो किंवा सिव्हिरिटी जास्त होऊ शकते. तर अशा प्रकारे आम्ही जीबीएसच्या पेशंटची तपासण्या करता. म्हणजे तुम्ही आता जे म्हणालात की बाकीचे जे आजार आहेत ते जर का असतील किंवा एखादा आजार होऊन गेलेला असेल किंवा एखादं इन्फेक्शन होऊन गेलेलं असेल तर या आजाराची गुंतागुंत वाढण्याची शक्यता असते. तर ती कशा पद्धतीने वाढते डॉक्टर? मॅडम, मी सुरुवातीला जेव्हा तुम्हाला लक्षणं म्हणालो तेव्हा मी सांगितलं की सुरुवातीला आम्ही जेव्हा पेशंटला तपासतो तेव्हा आम्ही पॉवरचं ग्रेडिंग करतो. हे थोडं सिंपल गोष्ट आहे पण समजणं गरजेचं आहे. ग्रेड 0 म्हणजे अजिबात मुवमेंट नाहीये, ग्रेड 1 थोडंफार हलतंय, ग्रेड 3 म्हणजे बिछाण्यात असं करू शकतो पेशंट, ग्रेड 2, ग्रेड 3 म्हणजे असं हात उचलू शकतो, ग्रेड 4 म्हणजे रेझिस्टन्स दिलं की तो करू शकतो, 5 नॉर्मल. हे मी का सांगतोय की सुरुवातीला पेशंटला ग्रेड 1 किंवा ग्रेड 2 पॉवर असेल तर आमच्यासाठी ते चांगलं असतं, कारण तेव्हा वीकनेस फार वाढलेला नसतो. पण पेशंट येतानाच समजा ग्रेड 0 पॉवर घेऊन आला तर आम्हाला ते मुश्किल होतं. तर ग्रेड 4 पॉवर, ग्रेड 5 पॉवर असेल म्हणजे जवळजवळ नॉर्मल पॉवर आमच्यासाठी चांगलं आहे. पण ग्रेड 0, ग्रेड 1 किंवा ग्रेड 2 असेल तर ते सिव्हिअर वीकनेस आहे. तर अशा पेशंटला मग नंतर ते झपाट्याने वाढू शकतो आजार आणि त्याच्यामध्ये मग नंतर श्वसनक्रियेचे जे मसल आहे ते अफेक्ट होतात. मग अशा पेशंट्सला मग आम्हाला जेव्हा त्यांचं श्वसन व्यवस्थित होत नाही मग व्हेंटिलेटर आम्हाला लावावं लागतो मॅडम. तर ते गुंतागुंत कॉम्प्लिकेटेड होऊन जाते मॅडम. तसेच जर मी सुरुवातीला जे ऑटोनॉमिक न्यूरोपॅथी म्हणालो, ऑटोनॉमिक न्यूरोपॅथीमध्ये पेशंटला हार्ट रेट फ्लक्च्युएट होतो, ब्लड प्रेशर फ्लक्च्युएट होतो, मग ते कॉम्प्लिकेट होऊ शकतं. मग अशा प्रकारे हे सिरियस कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात मॅडम. पण मग हे जेव्हा कॉम्प्लिकेटेड सगळं सिच्युएशन होते किंवा गुंतागुंत वाढलेली असते त्याला ट्रीटमेंट करताना किती त्रास होतो किंवा कशा पद्धतीने तुम्हाला उपाययोजना करावी लागते डॉक्टर? नाही मॅडम, कसं आहे की एकदा पेशंट व्हेंटिलेटरी फेलियर, रेस्पिरेटरी फेलियर मध्ये गेला आणि आम्ही त्याला व्हेंटिलेटर लावलं, मग ते व्हेंटिलेटर किती दिवस राहणार ते आम्ही सांगू शकत नाही. मग ते व्हेंटिलेटर्स लावले तर आहेच आणि मग व्हेंटिलेटर रिलेटेड प्रॉब्लेम किंवा पेशंट बेडमध्ये पडलेला आहे, आता हलू शकत नाही, मग ते बेडमध्ये पडल्यामुळे होणारे प्रॉब्लेम म्हणजे बेड सोर किंवा वेन्स मध्ये क्लॉट होतात, त्याला DVT म्हणतो, ती सगळी गुंतागुंत परत ऍड होते. तर त्याची सगळी आम्ही काळजी घेत असतो. ट्रीटमेंटमध्ये आपण ते पाहणार आहोत. पण अशा प्रकारे एक कॅटेगरी ऑफ रुग्ण आहे ज्यांचं पॉवर चांगलं ग्रेड 3, 4, 5 आहे, चालत येतात आमच्याकडे, आम्ही लगेच ट्रीटमेंट सुरू करतो, ते पटकन रिकवर पण होऊ शकतात. पण हे जे गुंतागुंत झालेले आहे, व्हेंटिलेटर लागणारे किंवा बेड रिडन, त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम जास्त येऊ शकतो. बरोबर आहे डॉक्टर. या बाबतीत मला अजून एक प्रश्न मनात येतोय की या गुंतागुंत झालेल्या पेशंट्सना किंवा इन जनरल GBSचे जे पेशंट्स आहेत तर एका रुग्णाची लागण दुसऱ्याला होते का या आजारामध्ये? हे फार महत्त्वाचा प्रश्न आहे. मला वाटतं प्रेक्षकांनी हे आवर्जून ऐकावं. GBS हा एकापासून दुसऱ्याला होत नाही,
हा संसर्गजन्य आजार नाही आहे. आपण सुरुवातीलाच एकदम सोप्या एक्सप्लेनेशनने सांगितले आहे की आधी झालेला जो संसर्ग असतो त्याचा एक सिक्वेल किंवा पुढची स्टेप म्हणून हे GBS आहे. एकमेकाला हा आजार होत नाही, तर त्याची कुणी काळजी करू नये. नक्कीच, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे जी एक घबराट पसरते किंवा माणूस घाबरतो की ह्याच्यामुळे मला होईल का, हे नक्की होत नाही या आजारामध्ये. आपण ते कोविड बद्दल सांगितलं तेव्हा ही भीती होती आणि ते करेक्ट होती, कारण तो एकमेकाला व्हायचा, पण GBS एकमेकाला होत नाही. बरोबर आहे. म्हणजे एकाच घरात असून जर का एखाद्याला झाला चुकून, तर त्याच्यामुळे घरच्यांना बाकीच्यांना या आजाराची शक्यता नसते. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण अजून अशी चर्चा करणारच आहोत. प्रेक्षक हो, या ठिकाणी एक छोटीशी विश्रांती घेऊया. कुठेही जाऊ नका, पाहत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा कार्यक्रम. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आजचा आपला विषय अतिशय महत्त्वाचा आहे, GBS अर्थात गुलियन बॅरी सिंड्रोम, त्याची कारणं, लक्षणं आणि उपाय. आणि आपल्याला तज्ज्ञ मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर HB प्रसाद. डॉक्टर, आपण ब्रेकपूर्वी बघितलं की याच्या तपासण्या कशा केल्या जातात, लक्षणांनुसार तुम्ही कशी ट्रीटमेंट सुरू करता. पण ही ट्रीटमेंट देणं ही खूप गरजेचं आहे. पण एखादा रुग्ण मला GBS झालाय का हे जे सस्पेक्ट असतं किंवा संशयित असतो, हे कसं ओळखायचं? हो मॅडम, हे महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण मी सारखं म्हणतोय की आम्हाला पेशंट सुरुवातीला जर आला तर आमच्यासाठी ते एक पॉझिटिव्ह बाब ठरते ट्रीटमेंटमध्ये. बरोबर आहे. तर असे रुग्ण ज्यांना काही दिवसापूर्वी सर्दी खोकला झालेला होता किंवा जुलाब उलट्या आधी झालेलं होतं, अशा रुग्णाला साधारणतः 1 आठवडा किंवा त्यानंतर असं वाटू लागले की आपले पाय थोडे जड वाटत आहेत, चालायला त्रास होतोय, बधीर वाटतंय, अशा रुग्णांनी त्वरित आमच्याकडे संपर्क करावा किंवा डॉक्टर्सकडे आणि लगेचच तपासणी करून घ्यावी. लोळेपणा येईपर्यंत वाट न पाहता किंवा थोडं जरी हातापायात अशक्तपणा वाटलं तर त्यांनी हा संशय घेऊन लगेचच आमच्याकडे यावं. मग त्यांचं निदान लवकर करता येईल आणि ट्रीटमेंट लवकर सुरू करता येईल. बरोबर, म्हणजे प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर. आपण अर्ली ट्रीटमेंट आय वुड से इज इम्पॉर्टंट. प्रिव्हेंशन बद्दल आपण बोलूया. डॉक्टर, या ज्या तपासण्या तुम्ही करता तर त्याच्यानंतर उपचारांची पद्धत कशी असते किंवा उपचार कसे सुरू करता? सुरुवातीला आपण समजून घेतलंय मॅडम की हे एक ऑटोइम्युन डिझीज आहे. ऑटोइम्युन डिझीज म्हणजे शरीरात अँटीबॉडी तयार झाले ते बॅक्टेरिया व्हायरसच्या विरुद्ध, आणि त्या अँटीबॉडीजने आपल्याच नर्वस टिश्यूला अटॅक केला, मायलिन किंवा एक्सॉनला, आणि पेशंटला GBS झाला. GBS ची ट्रीटमेंट पूर्णपणे एक सपोर्टिव्ह ट्रीटमेंट आहे मॅडम. पेशंट आला आमच्याकडे, आम्ही पेशंटला बघतो, चेक करतो कितपर्यंत विकनेस आहे बघतो, रेस्पिरेशन नॉर्मल आहे का बघतो, ऑटोनॉमिक न्यूरोपॅथी आहे का बघतो. ते झाल्यानंतर त्यांची ट्रीटमेंट सुरू करतो. ट्रीटमेंटमध्ये मॅडम आजच्या डेटला 2 ट्रीटमेंट अवेलेबल आहेत आपल्याकडे. एक तर इम्युनोग्लोबुलिन थेरपी आणि एक प्लाझ्माफेरेसिस. आता इम्युनोग्लोबुलिन म्हणजे काय असतात? इम्युनोग्लोबुलिन्स ते रेडीमेड अँटीबॉडीज असतात, गुड अँटीबॉडीज. तर आपण त्या पेशंटला जर ते गुड अँटीबॉडीज दिले तर त्यांचे बॅड अँटीबॉडीज जे डॅमेज करतायत ते काय म्हणतात त्याला न्यूट्रलाइज होतात आणि पेशंटला जो पुढे होणारा डॅमेज आहे तो कमी होतो. अगदी सोपं एक्सप्लेनेशन आहे. तर पेशंटला आम्ही इम्युनोग्लोबिन सुरू करतो. साधारणतः 2 ग्रॅम प्रति kg या डोजने आम्हाला द्यावं लागतं. ते 5 दिवसाच्या अंतराने 2 ग्रॅम प्रति kg आणि 5 डोसेसमध्ये ते ट्रीटमेंट पूर्ण होते. तशाच प्रकारे दुसरी जी ट्रीटमेंट आहे ती आहे प्लाझ्माफेरेसिस. प्लाझ्माफेरेसिस म्हणजे एक डायलिसिस सारखा प्रकार असतो, पण त्याच्यामध्ये पेशंटच्या ज्या ब्लडमध्ये जे अँटीबॉडीज आहे आम्ही फक्त तेवढेच काढतो. आणि मग ते अँटीबॉडीज कमी झाले की पेशंटचा आजार पण कमी होतो. त्याला आम्ही प्लाझ्माफेरेसिस म्हणतो. तर एक साधारणतः 5 ते 7 सायकल आम्ही प्लाझ्माफेरेसिस देतो. आता आपल्याकडे इम्युनोग्लोबुलिन ट्रीटमेंट पण अवेलेबल आहे आणि प्लाझ्माफेरेसिस पण आहे. मग दोन्ही द्यायचे का? नाही, तुम्ही इम्युनोग्लोबुलिन थेरपी द्या किंवा प्लाझ्माफेरेसिस द्या, त्यांचा जो रिझल्ट आहे तो सेम आहे. बोथ आर इक्वली इफेक्टिव्ह, पण दोन्हीपैकी एक आपण देणं फार गरजेचं असतं ते, आणि ते सगळीकडे मला वाटतं ट्रीटमेंट अवेलेबल आहे आणि लोक देत आहेत. ओके. ह्या व्यतिरिक्त ज्या पेशंट व्हेंटिलेटरवर गेलेले आहेत त्यांचा व्हेंटिलेटरी केअर आणि मग व्हेंटिलेटरवरती गेलेल्या पेशंटची जे काही रेग्युलर काळजी असते ते आम्ही घेतो. हा पेशंट बरेच दिवस बेडमध्ये पडून असतो मॅडम, त्यामुळे पायाच्या शिरांमध्ये गाठी तयार होतात, त्याला आपण म्हणतो DVT,
डीप वेन थ्रोम्बोसिस, आणि ती गाठ एखादी वरती गेली लंग्स मध्ये तर पेशंटला पल्मनरी एम्बॉलिझम तो कॉम्प्लिकेशन होऊ शकतो. त्यामुळे त्या पेशंटला डीव्हीटीची ट्रीटमेंट दिली जाते, म्हणजे रेग्युलर इंजेक्शन असतात गाठी होणं त्याच्यासाठी. त्याबरोबरच मॅडम सर्वात महत्वाचं म्हणजे पेशंटला फिजिओथेरपी. अगदी पहिल्या दिवसापासूनच फिजिओथेरपी करणं खूप गरजेचं असतं. फिजिओथेरपीमुळे पेशंटचं मसल मुवमेंट चालू असते, नाहीतर पेशंट जेव्हा हातपाय हलू शकत नाही हळूहळू मसल्स वीक होतात आणि बारीक होतात, त्याला आम्ही वेस्टिंग म्हणतो. तर रेग्युलर फिजिओथेरपी गरजेचं आहे. या पेशंट्समध्ये खासकर जे व्हेंटिलेटरवरती आहेत, इन्फेक्शन होऊ नये किंवा इन्फेक्शन झालेलं असेल तर त्यांना आम्ही उच्च क्वालिटीचे अँटीबायोटिक देतो. पेशंटला हायड्रेट ठेवणं महत्वाचं असतं, त्यामुळे IV सलाईन आम्ही देतो, कारण काही पेशंटला गिळता येत नाही. व्हेंटिलेटरच्या पेशंटला आम्ही ओरली देऊ शकत नाही, मग त्यांना राईल्स ट्यूब फीडिंग किंवा IV फ्लुइड्स आम्ही देतो. अशा प्रकारे मॅडम सपोर्टिव्ह केअर पेशंटला लागते, जी फार महत्वाची आहे. आणि व्हेंटिलेटरच्या पेशंटला जास्तच काळजी घ्यावी लागते. जे पेशंटला पॉवर आता आपण 1 2 3 4 5 म्हणलो, ज्यांना 3-4 ग्रेड पॉवर आहे ते चालू शकतात, हलू शकतात, त्यांची फिजिओथेरपी आणि बाकी इम्युनोग्लोबिन किंवा प्लाझ्माफेरेसिस आम्ही कंटिन्यू करतो. अशा प्रकारे ओव्हरऑल पेशंटची केअर घेतली. पण डॉक्टर तुम्ही जे म्हणालात की सुरुवातीलाच पेशंट आला तर तो आम्हाला जास्त बरा पडतो ट्रीट करायला किंवा औषधोपचाराने तो बरा होतो. पण मग जेव्हा काही वेळेस या लोकांना जास्त व्हेंटिलेटरवर ठेवावं लागतं, जास्त दिवस हॉस्पिटलायझेशन होतं, त्याच्यामुळे हे खर्चिक होते का ट्रीटमेंट? मॅडम अर्थातच ICU मध्ये जेव्हा पेशंट असतो, क्रिटिकल असतो, व्हेंटिलेटर आहे, ट्रीटमेंट कॉस्ट वाढते. आता मी शासकीय रुग्णालयात असल्या कारणाने आमच्या रुग्णांना असा काही खर्च येत नाही, कारण ट्रीटमेंट आमच्याकडे सगळे फ्रीली अवेलेबल आहे. पण डेफिनेटली खर्चिक आहे, आणि खर्चिक व्यतिरिक्त त्याचे जे बाकीचे कॉम्प्लिकेशन्स आहे त्याची पण ट्रीटमेंट वाढते, त्यामुळे नक्कीच खर्चिक आहे. हो. आणि डॉक्टर कुठेतरी याचा मानसिकतेवर सुद्धा परिणाम होतो का? व्हेरी इम्पॉर्टंट मॅडम. ते काय असतं की आज मी चांगला आहे आणि लगेच 12 तासांनी आणि 24 तासाने मला चालता येत नाही, हलता येत नाही, तर पेशंटला प्रचंड मानसिक धक्का बसतो मॅडम. त्यामुळे आमच्या ट्रीटमेंटमध्ये, खरं मी ते सांगायला हवं होतं, आमच्या ट्रीटमेंटमध्ये सायकोलॉजिकल काउन्सिलिंग हे फार महत्वाचा पार्ट आहे. कारण त्या सिच्युएशनमध्ये पेशंट पॉझिटिव्ह असणं फार गरजेचं असतं की मी बरा होणार, मी ठीक होणार. आम्ही तर सांगतच असतो. तर सायकोलॉजिकल असेसमेंट अँड सपोर्ट आम्ही देत असतो, काउन्सिलिंग करत असतो. मी एक पेशंट ट्रीट केला आता, तो अगदी 0 आणि ग्रेड 1 पॉवरने आला होता, पण तो सतत स्माइल करायचा मॅडम, आणि त्याची स्माइल इतकी पॉझिटिव्ह होते की अगदी घरी जाईपर्यंत तो जेव्हा बरा झाला तर त्याची स्माइल जी चेहऱ्यावरती दिसत होती काउन्सिलिंग केल्यामुळे, ते आमच्यासाठी खूप एनकरेजिंग होती. गरजेचं असतं. तर येस, सायकोलॉजिकल सपोर्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे पेशंटही तुम्हाला हसून रिस्पॉन्ड करतोय हे म्हटल्यावर तुमचाही हुरूप वाढत असेल, आणि मग त्याच्यामुळे पेशंटची सुद्धा मानसिकता अजून चांगली होत असेल आणि त्यानेही आजारावर मात करायला खूप सोपं होत असेल. डॉक्टर, मगाशी तुम्ही सांगितलं प्लाझ्मा, तर प्लाझ्मा आणि GBSचा कितपत असा घनिष्ठ संबंध असतो? नाही मॅडम, मी प्लाझ्मा फेरेसिस म्हणालो. प्लाझ्मा फेरेसिस म्हणजे कसं, जे अँटीबॉडीज असतात ते प्लाझ्मामध्ये असतात. आपले ब्लडचे 2 घटक असतात, एक तर सेल, रेड ब्लड सेल, व्हाईट सेल वगैरे, आणि दुसरं प्लाझ्मा. तर या प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज असतात. तर प्लाझ्मा फेरेसिसमध्ये आम्ही ते प्लाझ्मा काढतो अँटीबॉडीज सहित, आणि जे काढलेला प्लाझ्मा आहे त्याच्याऐवजी आम्ही बाकीचं रिप्लेस करतो. फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा किंवा फ्रेश प्लाझ्मा आम्ही रिप्लेस करतो. अच्छा, दॅट इज द कोरिलेशन. अच्छा, प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज असतात म्हणून आम्ही ते रिमूव्ह करतो. म्हणून रिमूव्ह करता. डॉक्टर, हा पेशंट जर बरा झाला तर मग त्याने काय पुढे काळजी घ्यावी, कारण हा परत उद्भवू शकतो का GBS? मॅडम, हे आपण समजून घेऊया की GBS मध्ये समजा 100 पेशंट आहेत, 85% पेशंट पूर्णपणे बरे होतात. पुढचा प्रश्न तुम्ही विचारणार की किती दिवस लागतात बरे व्हायला. मॅडम, आमच्याकडे जर लवकर आले, आम्ही लवकर ट्रीटमेंट झाले तर रिकव्हरी लवकर होते. नाहीतर ह्या पेशंटला रिकव्हरीला कमीत कमी 6 ते 8 आठवडे आणि मग हळूहळू कधी कधी 1 वर्ष पण लागू शकतो पूर्णपणे नॉर्मल व्हायला, आणि बऱ्याच पेशंटला लॉंग वेळ लागतो. त्यामुळे त्यांच्यासाठी कसं आहे की एकदा ते आमच्या ट्रीटमेंट दिल्यानंतर किंवा ट्रीटमेंट संपल्यानंतर पण पूर्णपणे चांगले होणार असं नाहीये, कारण ते रिकव्हरीला वेळ लागतो.
तर रेग्युलर फिजिओथेरपी करणं त्यांच्यासाठी गरजेचं आहे. आणि बाकीचे त्यांनी जसं तुम्ही सुरुवातीपासूनच एक सांगताय प्रतिकार शक्तीबद्दल, आपली जी रोग प्रतिकार शक्ती जी यंत्रणा आहे ती मजबूत ठेवणं फार गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी योग्य आहार फार महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स, फ्रेश व्हेजिटेबल्स, फ्रेश फूड ते करणं फार गरजेचं आहे. बरोबर. आणि म्हणजे या सगळ्या आपण म्हणतो की काही रोग हे पाण्यामधनं सुद्धा उद्भवू शकतात, तर याचा आणि GBSचा कितपत संबंध आहे, काय सांगाल? येस मॅडम, आपण हे सांगणार होतो. सध्या तुम्ही ऐकत आहात की दूषित पाणीमुळे झाले, तर समजा पाणीमध्ये संसर्ग झालेला आहे बॅक्टेरियल, व्हायरल, आणि तेच पाणी रुग्णांनी घेतलं तर त्या लोकांना हा होतो. तर म्हणजे GBS मध्ये जसं मी म्हणालो की GBS हा झालेला जो संसर्ग आहे त्याचा एक सिक्वेल आहे. तर जर आपण इन्फेक्शनच जर कंट्रोल केलं, तुम्ही मगाशी म्हटलात प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर, जर आपण इन्फेक्शनच प्रिव्हेंट केलं तर मग पुढचं ते गुंतागुंत कमी होणार, कॉम्प्लिकेशन कमी होणार. तर सर्वात महत्वाचं म्हणजे पाण्याबद्दल खूप काळजी घ्यायला पाहिजे. पाणी शुद्ध प्यावा. आता सध्याच्या काळामध्ये पाणी उकळून थंड करून पिणं फार गरजेचं आहे. जर पाण्याबद्दल तुम्ही विचारलं तर, कारण ते शुद्ध पाणीची काळाची आताची गरज आहे. एरवी पण नेहमी आपल्याला शुद्ध पाणी पिणे महत्वाचंच आहे, पण ह्या काळामध्ये पाणी बॉईल करून आणि थंड करून प्यायला पाहिजे. आपण अजून या काळजीविषयी बोलूच. या प्रेक्षक हो, या ठिकाणी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा कार्यक्रम. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आज आपला विषय आहे GBS, कारणं, लक्षणं आणि उपाय, आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर HB प्रसाद. डॉक्टर, आपण बऱ्याच गोष्टींविषयी बोललेलो आहे. त्याची लक्षणं काय, कारणं काय, किंवा त्याचे तपासण्या तुम्ही कशा करतात, उपाययोजना कशी असते. तर काळजी घेताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मगाशी आपण बोललो दूषित पाणी किंवा बाहेरचं खाणं किंवा दूषित अन्न पदार्थ खाणं, ह्याने कितपत हा आजार पसरू शकतो? GBS इन्फेक्शनचं सिक्वेल आहे असं आपण सुरुवातीपासून म्हणतोय. त्यामुळे जर आपण इन्फेक्शन टाळलं तर मग आपोआपच पुढे GBS होण्याची शक्यता कमी होऊ शकते. त्यामुळे मी जसं मगाशी म्हणालो मॅडम, पाण्याबद्दल काळजी घेणं फार गरजेचं आहे. शुद्ध पाणी प्यायचं, शक्यतो घरचं फिल्टरचं पाणी. अलीकडच्या काळात तर पाणी बॉईल करून उकळून थंड करून प्यायला पाहिजे. लोक गरम पाणी प्या म्हटल्यानंतर फक्त हलकाचा गरम करतात आणि पितात. तसं न करता उकळलेलं पाणी थंड करून पिणं फार गरजेचं आहे. शुद्ध पाणी पिणं गरजेचं आहे. शक्यतो बाहेरचं पाणी पिण्याचं टाळायला पाहिजे. हे झालं पाण्याबद्दल. मॅडम, खाण्याबद्दल आपल्याला फार काळजी घेणं गरजेचं आहे. मगाशी आपण जे कॅम्पायलोबॅक्टर म्हटलो, तो बॅक्टेरिया सर्वात कॉमन आहे या GBS ची संबंधित. 70% रुग्णांमध्ये हा सापडला, कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी. हे म्हणजे पोल्ट्रीमध्ये असतं. आणि जे आपण चिकन खातो आणि जे चिकन आणि चिकन रिलेटेड पदार्थ व्यवस्थित शिजलेले नसतील तर त्याच्याकडनं होणं फार गरजेचं आहे. आता ज्या एरियामध्ये हे पसरलेलं आहे तिकडे पोल्ट्रीज वगैरे भरपूर आहे. त्यामुळे सर्वात महत्वाचं नॉनव्हेज खाणं टाळणे सध्याच्या काळात. आणि जर खायचंच असेल तर व्यवस्थित शिजवलेलं, बॉईल केलेलं आणि फ्रेश ठेवलेलं, आपल्याला सवय असते फ्रीजमध्ये ठेवा ते खावा, ते टाळायचा प्रकार. आणि फ्रेश खायचं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मॅडम, बाहेरचं खाणं टाळायला पाहिजे. अगदीच बाहेरचं खायची इच्छा असेल तर स्वच्छ ठिकाणी, जिथे तुम्हाला शाश्वती आहे हायजीनची आणि क्लिनलीनेसची, तिथे खायला हरकत नाही, पण शक्यतो बाहेरचं खाण्याचं टाळा. काही लोकांना भाज्या कच्च्या खाण्याची सवय असते. कच्च्या भाजी खाऊ नये, सध्या खाऊ नये. खायचं असेल तर नीट धुवावेत, शक्यतो खाऊ नये. न शिजवलेलं पदार्थ आणि शिजवलेले पदार्थ एकत्र ठेवू नका. ओके, ते महत्वाचं आहे. कारण न शिजवलेले जे भाज्या वगैरे असतात त्याच्यामध्ये हे इन्फेक्शन असण्याचे चान्सेस असतात. तर ते एक प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. नेक्स्ट म्हणजे हँड हायजीन आहे. हात धुण्याचा जो प्रकार आहे तो आपल्याकडे खूप कमी आहे. तर रेग्युलरली हात धुवायला पाहिजे, खास कर जेवणानंतर, जेवला आधी. आणि महत्वाचं म्हणजे नित्यक्रिया केल्यानंतर व्यवस्थित हात स्वच्छ धुणे गरजेचं आहे. कारण हे फिको ओरल ट्रान्समिशन होऊ शकतं. ते फार गरजेचं आहे. हँड हायजीन. तर पाणी,
अन्न आणि हँड हायजीन. बरोबर आहे. म्हणजे वैयक्तिक स्वच्छता पाळणं आपण जे म्हणतो ती अतिशय गरजेची आहे. म्हणजे स्वच्छ अन्न पण खावं, स्वच्छ पाणी पण प्यावं आणि आपणही स्वच्छ राहावं. त्यामुळे स्वच्छता ही किती गरजेची आहे. स्वच्छ भारत आपण जे म्हणतो तरच तो सुंदर भारत व्हायला मदत होऊ शकते. आणि स्वस्थ भारत मॅडम. अगदी स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ भारत. त्याच्यासाठी महत्त्वाचे म्हणजे वैयक्तिक स्वच्छता. अगदी अगदी मॅडम, ट्रॅव्हल करताना आपण ढाब्यावरती, रोड साईड हॉटेलमध्ये जे खातो ते टाळायला पाहिजे. बरोबर. कारण तिथे हायजीनची गॅरंटी थोडी कमीच असते. आणि विशेषतः ज्यांना ऑलरेडी काही त्रास आहे, इन्फेक्शन आहे, त्यांनी तर ते खाणं टाळलंच पाहिजे. हे खूप गरजेचं आहे. डॉक्टर, हा जो GBS आजार आहे हा खरंच नवीन आहे का जुना आजार आहे? मॅडम, ॲक्च्युली GBS हा नवीन आजार अजिबात नाही आहे. बरं. इट इज अनकॉमन बट नॉट रेअर. तर आम्ही ते पेशंट बघतच होतो. फरक एवढाच झाला मॅडम की हा जो अचानकच रुग्णांची संख्या एकदम वाढलेली आहे आणि महिनाभरात जे काही रुग्णसंख्या वाढलेली आहे तो एक काळजीचा विषय आहे आणि संशोधनाचा विषय पण आहे की कशामुळे एकाच वेळेला एवढे रुग्ण एकत्र आले. तर तो एक फरक आहे. GBS हा आजार नवीन अजिबात नाही आहे. आणि सध्या पूर्ण जी यंत्रणा आहे, शासकीय यंत्रणा, ती कामाला लागलेली आहे शोध लावायला की हे कशामुळे एवढ्या प्रमाणात जास्त रुग्ण आणि खासकर एकाच एरियामधनं आलेले आहेत. पण अजूनही बाकीच्या एरियामधनं पण रुग्ण येत आहेत. म्हणजे हे कंट्रोल करण्यासाठी कुठेतरी बाकीच्या नागरिकांनी सुद्धा खूप गरज आहे की स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे आणि स्वच्छतेची काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे. डॉक्टर, मगाशी तुम्ही जे लक्षणांमध्ये सांगितलं तर हा आजार किती पटकन वाढतो याविषयी पुन्हा एकदा आम्हाला थोडंसं अजून सांगा ना. त्याच्या आधी मॅडम एक विषय आपण सांगूया की सध्या लोकांना बाहेर खाण्याची आवड खूप असते. खासकर छोट्या छोट्या टपऱ्यांवरती किंवा फूड स्टॉल्स मध्ये. आणि आपल्या यंग जनरेशन मध्ये फास्ट फूड खाण्याचं कल्चर आहे. ऑर्डर कराय ना लगेच, काही नसेल तर ऑर्डर करून मागवणार. या सगळ्या गोष्टींमध्ये हायजीनचा एक फार मोठा इश्यू असतो. तर मुलांनी जंक फूड खाणं, बाहेरचं खाणं आणि किंवा अशा छोट्या स्टॉल्स वगैरे किंवा इतरांनी सुद्धा खाणं कटाक्षाने टाळायला पाहिजे. कारण तीच एक गॅरंटी आहे की आपण हेल्दी राहू शकू आणि आपल्याला इन्फेक्शन होणार नाही. बरोबर आहे. मला वाटतं लहान मुलांनी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे, त्यांच्या पालकांनी. GBS मॅडम लहान मुलांमध्ये पण होतो आणि जे फूड रिलेटेड जे आहे ते लहान मुलांमध्ये जास्त होतो मॅडम. एरवी GBS मोठ्या लोकांना जास्त प्रमाणात होतो, पण फूड रिलेटेड प्रॉब्लेम्स लहान मुलांमध्ये जास्त होतात. एक तर हायजीनचा प्रश्न असतो आणि मग ते जे खाण्याच्या सवयी आहेत त्याच्यामुळे. त्यामुळे याच्याविषयी थोडी पालकांनी जास्त जागरूक राहून काळजी घेतली पाहिजे. ते खूप गरजेचं आहे. आणि मगाशी मी तुम्हाला जे म्हटलं की हा रुग्ण जो असतो त्याचं किती पटकन त्रास सुरू होतो आणि किती पटकन अफेक्ट होतो. मगाशी तुम्ही म्हणालात आज चालतोय उद्या चालत नसतो तो, तर हे एवढ्या प्रमाणात वाढतं का? येस मॅडम. सगळ्यात महत्वाचा आणि घाबरणारा पैलूच तोच आहे की अचानक सुरू होतो आणि झपाट्याने वाढतो. आणि सुदैवाने जर खूप वाढलं नाही तर पेशंटसाठी चांगलं असतं. पण हे साधारणतः 4 आठवड्यापर्यंत सुरू राहतं वाढणं. 4 आठवड्यानंतर हा त्याच्यापेक्षा जास्त वाढणार नाही. म्हणजे जर मी आता आलोय, मला थोडंसं हलता चालता येत आहे, दुसऱ्या दिवशी मी चालू शकणार नाही, तिसऱ्या दिवशी एकदम 0 होणार. तर हे जे प्रोग्रेशन आहे ते 4 आठवड्यापेक्षा जास्त नसतो. मॅक्झिमम पीक अकर्स ॲट द एंड ऑफ 4 वीक्स. म्हणजे त्या 4 आठवड्यात आपण काळजी घेणं गरजेचं आहे. आणि सुरुवातीला जर असं मी म्हणालो की जर पेशंट आला सुरुवातीलाच तर आम्हाला ट्रीटमेंट करणं त्याच्यासाठी त्यांना त्याचा फायदा जास्त होणार मॅडम. तर अशा प्रकारे हा आजार प्रोग्रेस होतो. आणि मग याच काळामध्ये जर होणार असेल तर रेस्पिरेटरी फेलियर होऊ शकतो, व्हेंटिलेटर लागू शकतो आणि बाकीचे कॉम्प्लिकेशन होतात. एक जर 4 आठवड्याचा पिरियड संपला किंवा हा आजार पुढे प्रोग्रेस होत नाही. मग रिकव्हरी सुरू होते. मग त्या रिकव्हरीला किती वेळ लागणार, जसं मी तुम्हाला म्हणालो, इट ऑल डिपेंड्स ऑन ट्रीटमेंट किती लवकर सुरू झाली आणि पेशंट जेव्हा आला त्या वेळेला त्याची परिस्थिती काय होती, कशी होती आणि तो कसा रिस्पॉन्स करतोय, किती सिव्हिअर आजार होता सुरुवातीला, ती रिकव्हरी डिपेंड करते त्याच्यावर. म्हणजे त्यानुसार रुग्णाला बरे होण्याचे चान्सेस किती आहेत आणि किती पटकन बरे होण्याचे चान्सेस आहेत
हे पण तुम्हालाही कळतं. याच्या आजूबाजूचे अजून काही लक्षणं असतात का या आजाराची, किंवा आपण जे म्हणतो की कोमॉर्बिडिटीज, तर त्याचा आणि GBSचा खूप संबंध असतो का? त्या लोकांनी, वृद्ध लोकांनी म्हणा किंवा या रुग्णांनी किती आणि कशी काळजी घ्यावी? मॅडम, कोमॉर्बिड जे आजार असतात म्हणजे इतर आजार, समजा पेशंटला डायबिटीज आहे, किडनी डिझीज आहे, लंग्सचा आजार आहे, अशा रुग्णांमध्ये प्रतिकार शक्ती ऑलरेडी कमीच असते. आणि आता डायबिटीजमुळे म्हणा ऑलरेडी नर्व्स डॅमेज असतात. मग ज्या लोकांना असे कोमॉर्बिड प्रॉब्लेम्स आहेत, एस्पेशली रेस्पिरेटरी, आणि त्या लोकांना जर GBS सारखा प्रकार झाला तर त्यांच्यामध्ये गुंतागुंत जास्त होते मॅडम. म्हणजे ज्यांना ऑलरेडी अस्थमा आहे किंवा जे सिगरेट पितात आणि बिडी ओढतात त्यांचे लंग्स ऑलरेडी खराब आहेत, किंवा ऑलरेडी पेशंटला TBचा सारखा आजार होऊन झालेला आहे, लंग्स ऑलरेडी डॅमेज आहे, अशा रुग्णांमध्ये रेस्पिरेटरी प्रॉब्लेम जास्त होऊ शकतात. बरोबर आहे. आणि त्यातलं त्यात जरी GBS सुरुवातीला सिव्हिअर, आपण सुरुवातीपासून म्हणतोच आहे माइल्ड आजार कसा आहे सिरियस, सुरुवातीपासूनच GBSच जास्त प्रमाणात वाढलेला असेल तर ह्या लोकांना गुंतागुंत जास्त होते, होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आम्ही कोमॉर्बिड आजारांचं पण तेवढंच बारकाईने लक्ष देऊन ट्रीटमेंट गरजेचं असतं. याविषयी आपण बोलूच. या ठिकाणी प्रेक्षक हो, आपण घेणार आहोत छोटीशी विश्रांती. पाहत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा. आजचा कार्यक्रम आहे GBS, कारणं, लक्षणं आणि उपाय. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आपल्याला डॉक्टर HB प्रसाद मार्गदर्शन करत आहेत GBS अर्थात गुलियन बॅरी सिंड्रोम, कारणं, लक्षणं आणि उपाय या विषयावर. डॉक्टर, आता आपण खूप सविस्तर अशी चर्चा केलेली आहे, पण असं होऊ शकतं का की एखादा पेशंट तुमच्याकडे आलाय, तो मला GBS झालाय का या भीतीने येतो, पण त्याला झालेलं असतं वेगळंच काहीतरी किंवा नुसताच वीकनेस असू शकतो, असं होतं का? ह्याच्यातला फरक कसा ओळखायचा? मॅडम, मेडिकल पॉईंटने हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे की पेशंट आलाय, त्याचे हातपाय लुळे पडलेत, सध्या GBSचं प्रमाण जास्त असल्या कारणाने अर्थातच आम्ही आधी GBS सस्पेक्ट करणार आणि त्याची तपासणी करणार. पण असे काही आजार आहेत ज्याच्यामुळे पेशंटला अशा प्रकारचा लुळेपणा येतो आणि ते आमच्याकडे येतात. त्यामुळे पेशंट आल्यानंतर आम्ही इतर आजार आहेत का नाही त्याची पण खातरजमा करतो. मग त्याच्यामध्ये उदाहरणार्थ पेशंटला न कळत स्नेक बाईट झाला असेल, साप चावलेला असेल, तो पण असं लोळावून येऊ शकतो, लक्षात नाही आलं, शेतकरी आहे, पॉइझन घेतलेलं आहे, ऑर्गॅनोफॉस्फरस पॉइझनिंग जे असतो म्हणजे कीटकनाशक घेतलेला पेशंट असतो, कधी कधी ते हिस्ट्री लपवतात, किंवा पेशंटला डिफ्थिरियाचा आजार झालेला आहे, किंवा कुजलेलं अन्न खाल्यामुळे बॉट्युलिझम नावाचा आजार झालेला आहे, किंवा ट्रान्सवर्स मायलायटिस म्हणून स्पायनल कॉर्डचा आजार झालेला आहे. अशा प्रकारे आम्ही वेगळ्या वेगळे जे आजार आहे आधी ते सगळं रूल आउट करतो आणि त्यानंतर ऑफकोर्स नर्व कंडक्शन आम्ही करणार, त्याच्यामध्ये GBS कन्फर्म होतं. पेशंटच्या बॉडीमध्ये जर पोटॅशियम कमी झालं तेही विकनेसने येऊ शकतो. एक आजार आहे स्नायूंचा, त्याला मायस्थेनिया ग्रेव्हिस म्हणतो, ते पण आजार होऊ शकतो. त्यामुळे आम्ही एक डॉक्टर म्हणून आधी हे जे 10-15 आजार आहे त्याचं पण इव्हॅल्युएशन करतो आणि मग नाही हा GBS आहे कन्फर्मेशन करून मग ट्रीटमेंट सुरू होते. नक्कीच. म्हणजे एखाद्या विषयाचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा परीक्षा देताना माझे हे प्रश्न झालेत, आता मला हे करायचं असं ठरवतात विद्यार्थी, तसं डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टर हे सगळंच तपासतात आणि म्हणून तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाणं हे अतिशय गरजेचं आहे. डॉक्टर, आणि आपण ज्या आजाराविषयी बोलतोय तर हा आजार पूर्णपणे तुमचा बरा झाला आहे आणि रुग्ण आता घरी जाऊ शकतो आनंदाने, हे तुम्ही कसं ठरवता? कुठल्या स्टेजला ठरवता? वॉर्डमध्ये जेव्हा पेशंट ॲडमिट होतो आम्ही सगळी ट्रीटमेंट करतो तर आमची डेली एक चेकअप चालू असतो त्यांचा. आता मी तुम्हाला म्हणालो की सुरुवातीला पेशंट आलाय वीकनेस घेऊन आणि तो इतपत बरा झालाय की आता चालू शकतो, तर ते एक पहिली एक पॉझिटिव्ह इंडिकेशन आहे की तो बरा होतो. दुसरं, मॅडम, आपण जर मोजायला सुरुवात केली एका श्वासामध्ये 1, 2, 3, 4 असं, तर आपण 30-40 पर्यंत नॉनस्टॉप मोजू शकतो एकदमात. ह्याला आपण म्हणतो सिंगल ब्रेथ काउंट. तर आम्ही पेशंटचा सिंगल ब्रेथ काउंट रोज बघतो, त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट व्हायला पाहिजे. हा, तर सिंगल ब्रेथ काउंट 25 पेक्षा जास्त असेल तर ते एक इंडिकेटर आहे की त्याचे रेस्पिरेटरी मसल चांगले आहेत. तिसरं, पेशंट आपलं नित्यकर्म जे आहे ते करू शकतो व्यवस्थित, ओके,
त्याला उठायला बसायला कुठलाही सपोर्ट लागत नाही, अशा प्रकारे जर सगळं झालं तर आम्हाला वाटतं की आता पेशंट बरा झाला, डिस्चार्ज होऊ शकतो, त्याला आम्ही घरी पाठवू शकतो. पण असंही आहे की काही पेशंट पूर्णपणे इम्प्रूव्ह होत नाही, आम्ही ट्रीटमेंट देतो सगळं तरी ते बेडमध्ये आहे, पण श्वास व्यवस्थित चालू आहे, बाकीचे काही प्रॉब्लेम नाही आहे, अशा रुग्णांना सुद्धा आम्ही डिस्चार्ज करतो. पण जो खराब आलेला आहे त्याचे इम्प्रूव्हमेंटचे पॅरामीटर म्हणजे पॉवर इम्प्रूव्ह झालेली आहे, श्वसन व्यवस्थित आहे, हे बघतो आम्ही. अच्छा, म्हणजे ह्या सगळ्या तपासण्या करून मगच तुम्ही त्या रुग्णाला घरी जा असं सांगू शकता. कारण मॅडम तुम्हाला सांगतो हे महत्वाचा प्रश्न काय आहे, कारण काही लोकांना तो आजार परत होऊ शकतो, त्याला रिलॅप्स म्हणतो आम्ही. त्यामुळे आम्हाला जोपर्यंत खात्री होत नाही की तो व्यवस्थित झालाय आम्ही त्याला घरी पाठवत नाही. बरोबर आहे, खरंय. म्हणजे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. रुग्णांना असं वाटतं डॉक्टरांनी आम्हाला इथे का थांबवून ठेवलंय, तर हे सगळे पॅरामीटर्स नॉर्मलला यूज तर किंवा तुम्हाला ऍटलिस्ट सॅटिस्फॅक्शन आहे की आता हा रुग्ण घरी व्यवस्थित राहू शकतो, कारण मॅडम तुम्ही पाठवू शकता त्याला. लक्षणं जर वाढत गेली ह्याचा अर्थ तो पेशंट क्रॉनिक स्टेज मध्ये जाणार आहे, मग ती काळजी वेगळी असते. मला मुद्दामून सांगायचं आहे प्रेक्षकांना की हे रुग्ण थोडेसे काही प्रमाणात असहाय्य होतात, तर घरच्यांचा सपोर्ट फार महत्वाचा आहे आणि आम्ही घरी पाठवल्यानंतर त्यांनी ती काळजी रुग्णांची घ्यायला पाहिजे व्यवस्थित. नक्कीच. आणि मगाशी आपण जे म्हणालो की हा आजार एकत्र राहिल्याने पसरणारा नाहीये, त्यामुळे घरचेही बिनधास्तपणे त्या रुग्णाशी रोजच्यासारखं वागून बोलून त्याचं मनोधैर्य वाढवून त्याचा आजार बरं करण्यात अजून मदत करू शकतात. डॉक्टर, या आजारासाठी काय काळजी घ्यावी, जनरल एक काळजी घेणं जे म्हणतो तर ती कशी घ्यावी याविषयी आम्हाला मार्गदर्शन करा. सर्वात महत्त्वाचं असतं आपलं शारीरिक स्वास्थ्य, आणि आपलं शारीरिक स्वास्थ्य चांगलं ठेवणं आणि आपल्या शरीरातील जी रोगप्रतिकार शक्ती असते ती ठणठणीत ठेवण्यासाठी आपण स्वतःच काळजी घ्यायला पाहिजे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे योग्य आहार. योग्य आहार म्हणजे कसं, फ्रेश खाणं, तयार केलेलं, घरी तयार केलेलं आणि चांगलं जेवण, हे फार महत्त्वाचं आहे. सध्या मार्केटमध्ये फळे भाज्या भरपूर आहेत, मला वाटतं प्रत्येकाने व्हेजिटेबल्स आणि सीझनचे जे फ्रूट्स आहे जे जास्त महाग नाही आहे ते खाल्ले तर बॉडीची इम्युनिटी आपोआप वाढते. रेग्युलर व्यायाम करा, शरीर स्वस्थ ठेवा, योग्य एक्सरसाइज आणि रेग्युलर एक्सरसाइज केली तर बॉडीची इम्युनिटी वाढते, रोगप्रतिकारशक्ती वाढते. मॅडम, खूप सोप्या गोष्टी आहेत. त्या व्यतिरिक्त जसं आपण ऑलरेडी म्हटलेलं आहे की पाणीबद्दल भरपूर काळजी घ्या, पाणी स्वच्छ प्या, आणि जर तुम्ही विहिरीचं किंवा डायरेक्ट पाणी पित असाल घरी, फिल्टर वगैरे नसेल तर बॉईल करून थंड करून प्या. बाहेरचं खायचं कटाक्षाने टाळा, बाहेर खाऊ नका. घरी आई करते, बहीण करते, मॅडम करतात ते जेवण तुम्ही करा, म्हणजे तुम्ही हेल्दी राहणार. मुलांनी बाहेरचं खायचं खूप टाळायला पाहिजे, जंक फूड खाऊ नये आणि शक्य तितकं स्ट्रीट फूड टाळावं. आपण म्हटलं हँड हायजीन, हात स्वच्छ ठेवणे फार गरजेचं आहे. रेग्युलर हात धुवा, स्वच्छ ठेवा, जेवल्यानंतर, जेवणाआधी स्वच्छ हात धुवायचे, वॉशरूम यूज केल्यानंतर तर हात व्यवस्थित वॉश करणे फार गरजेचं आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत मॅडम जे आपण सगळेच करू शकतो. त्याच्यासाठी डॉक्टर असणे किंवा फार एज्युकेटेड असणे गरजेचंच नाही. तर मला वाटतं की प्रेक्षकांनी एवढं जर फॉलो केलं तर सध्या GBSचं घट्टा प्रमाण आहे मॅडम, हे मला सांगायचं आहे. घट्टा प्रमाण आहे, त्यामुळे आता रुग्ण वाढू नये याची काळजी आपल्या हातातच आहे आणि प्रत्येकाने हे सगळ्या गोष्टी प्रिकॉशन म्हणून पाळायला पाहिजे. बरोबर. डॉक्टर, आपण शासकीय रुग्णालयात काम करता तर तिथे यंत्रणा कितपत सज्ज आहे आणि GBS आजाराविषयी कशी उपाययोजना केली जाते, आणि तुम्ही मगाशी म्हणालात मोफत केली जाते, त्याविषयी आम्हाला थोडीशी माहिती द्या. आमच्याकडे BJ मेडिकल कॉलेजमध्ये आणि ससून रुग्णालयामध्ये सगळी ट्रीटमेंट अवेलेबल आहे. त्यामुळे रुग्णांनी निसंकोच सुरुवातीलाच आमच्याकडे यावं, तपासणी करून आम्ही ट्रीटमेंट सुरू करू. आमच्याकडे सगळ्या औषधे अवेलेबल आहेत. आम्ही पण बरेच पेशंट ट्रीट केलेले आहेत, काही पेशंट हसत स्माइल करत आम्ही घरी पाठवलेले आहेत, त्यामुळे आम्हाला त्याचा आनंद आहे. आणि यापुढे आमची यंत्रणा पूर्ण सज्ज आहे आणि आम्ही GBSच्या ट्रीटमेंटसाठी पूर्णपणे रेडी आहोत. नक्कीच. म्हणजे ही जी जनजागृती आहे GBS या आजाराविषयी ही खूप महत्त्वाची आहे. आज आपल्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल की GBS आपल्याला होणारच नाही आणि चुकून झाला तर कसं घाबरायला नको, याविषयी काय संदेश द्याल? संदेश मी एवढाच देणार आहे की आत्ता आपण जे ऑलरेडी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे
की छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही फॉलो करा स्वतःच्या खाण्यापिण्याबद्दल आणि स्वच्छतेबद्दल, म्हणजे ते होणार नाही. जे आपण म्हणतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, आजार होऊच नाही त्याची काळजी आधीच घेतली तर आजार होणार नाही. माझी एकच विनंती आहे सगळ्यांना की स्वतःच्या त्या हेल्थची व्यवस्थित काळजी घ्या आणि या छोट्या छोट्या गोष्टी पाळा. बरोबर आहे. म्हणजे कुठल्याही आजाराला घाबरून न जाता धीराने तोंड देणं हे खूप गरजेचं आहे. GBS होणार नाही याची काळजी तुम्ही घेताय, पण झालंच तर घाबरून जाऊ नका. हा बरा होणारा आजार आहे आणि आपल्याकडे ट्रीटमेंट अवेलेबल आहे. फक्त तुमच्यासाठी एवढंच महत्त्वाचं आहे की आमच्याकडे लवकर या आणि आम्ही तुमची काळजी घेऊ. नक्कीच. म्हणजे थोडं जरी आपल्याला मनात असं कुठंतरी शंका जरी वाटली तर नक्कीच तुमच्याकडे आम्ही येऊ शकतो आणि तुम्हीही तेवढ्याच आपुलकीने आम्हाला ट्रीटमेंट देऊ शकाल ह्याची खात्री आहे. डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला खूप महत्त्वाचं मार्गदर्शन केलं. लोकांच्या मनातले जे समज आणि गैरसमज होते ते मुख्यतः दूर केलेले आहेत GBS या आजाराविषयी. त्यामुळे त्याची कारणं, लक्षणं आणि उपाय हे आम्हाला आता कळलेलं आहे. कुठेही कधी शंका वाटली तर आपले प्रेक्षक नक्कीच जागरूकपणाने डॉक्टरांना संपर्क साधतील आणि स्वतःला ट्रीटमेंट नक्कीच वेळेत करून घेतील. आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीनं तुमचं मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.